काँग्रेसच्या मुसलमान नेत्यांकडून इस्लामी अतिरेक्यांचं समर्थन सुरू। हुसेन दलवाईंच्या पाठोपाठ आता रशीद अल्वी अतिरेक्यांच्या समर्थनात। स्वतःची चूक सुधारायला आयोगाला वेळ हवाय। जिल्हा परिषद निवडणूक घोषणा टाळली। नगर परिषद आणि पंचायत समितीत आयोगानं ओलांडली आरक्षण मर्यादा। पंतप्रधान मोदी जोहान्सबर्गला रवाना। G20 शिखर परिषदेला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार। स्मृती दिनानिमित्तानं संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन। संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करायला अजित पवार अनुपस्थित। महायुती सरकारचे महत्त्वाचे मंत्री आणि प्रशासकीय मंत्री अभिवादनाला हजर। तुम्ही धनंजय मुंडेंना चौकशीसाठी बोलावत नाही, आता तुम्हाला नाकीनं वाढणार। जरांगेंचा फडणवीस अजित पवारांना थेट इशारा। पुण्यातील मुंढवा कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी महत्त्वाची अपडेट। शीतल तेजवानीची चौकशी संपली। पुणे पोलिसांकडून 4.5 तास चौकशी। उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात। पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला प्रवेश का दिला? तुम्ही मैत्रीची ऊब बघितली, आता मशालीची धग सोसा। उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। शिवसेनेतले पक्षप्रवेश थांबवा, विनाकारण वाद नकोत। एकनाथ शिंदेंच्या पक्षनेत्यांना सूचना। अमित शहा यांच्या भेटीनंतर शिंदेंची भूमिका। वर्ध्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार। अत्याचारानंतर पीडितेला बदनाम करण्याची धमकी। 7 जणांवर गुन्हा, 4 आरोपींना ठोकल्या बेड्या। मुंबईचे लचके तोडताना मी पाहू शकत नाही। आम्ही मुंबई पालिका जिंकणारच, उद्धव ठाकरेंना विश्वास। चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी मालेगावकर आक्रमक। मालेगाव बंदची हाक। आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी। नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचं आज होणार अनावरण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण। 4 दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी केलं होतं अनावरण। बिहारनंतर आता मुंबईतही भाजपाचं नवं समीकरण। महिला आणि युवकांच्या मतांसाठी खास रणनीती। युवकांच्या मतांची भाजप युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी। चिखलदराच्या नगरसेवकपदी फडणवीसांचा मामेभाऊ अल्हाद कलोती बिनविरोध। मुख्यमंत्र्यांकडून रवी राणांचं फोनवरून अभिनंदन। अल्हाद कलोती यांच्या विजयामागचे रणनीतिकार रवी राणा। न्यायालयीन कोठडीत असलेल्या विशाल काकडेला राष्ट्रवादीकडून उमेदवारी। विशालनं पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता। ताम्हिणी घाटात भीषण अपघात। थार गाडी 500 फूट दरीत कोसळली। अपघातात 6 जणांचा मृत्यू। अमरावतीत भरधाव 4 चाकीनं 4 जणांना उडवलं। अपघातानंतर संतप्त जमावाकडून 4 चाकीची तोडफोड। कार चालक युवतीला नागरिकांचा चोप। सांगलीच्या शौर्य पाटीलनं आत्महत्येपूर्वी लिहिली भावनिक चिठ्ठी। मला माफ करा, पण मला शाळेत खूप त्रास दिल्यानं मी हे पाऊल उचलतो। कल्याण ते ठाणे लोकलमध्ये मराठी हिंदी वाद जीवावर। मराठी असूनही हिंदीत बोलल्यानं मारहाण। तणावातून विद्यार्थ्यानं केली आत्महत्या असा आरोप। गोंदियात नवजात बाळाला आईनंच दिलं वैनगंगा नदीत फेकून। नोकरीत बाळ अडसर ठरल्यानं टोकाचं पाऊल। खोट्या अपहरणाची केली होती तक्रार। तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याला जीवदान। वन विभागानं केली बिबट्याची सुटका। यवतमाळमधील बोरगाव परिसरातील घटना। लुधियानामध्ये एन्काउंटर। 2 अतिरेकी गंभीर जखमी। बब्बर खालसा संघटनेचे 2 अतिरेकी जखमी। 2 ग्रेनेड, 5 पिस्तुलं, 50 गोळ्या जप्त। बिहारच्या जनतेनं मतचोरीचा मुद्दा नाकारला। एनडीएला ऐतिहासिक विजय मिळाला। भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचं वक्तव्य। संभाजीनगरमध्ये ऑनलाईन गेमिंगचा अवैध अड्डा उद्ध्वस्त। 6 आरोपींना अटक। 52 बँक खाती गोठवली।